नमस्कार. SMR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. फेसबुक फसवणुकीचा नवा फंडा. जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने QR कोडचा वापर. अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीचा एक नवाच फंडा शोधला आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून नागरिकांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. या बनावट अकाउंटमुळे चांदूर बाजार तालुक्यातील एका तरुणाला 62,000 रुपयांना फटका बसला आहे. हे फेक अकाउंट डिॲक्टिव्हेट होण्यापूर्वीच ही फसवणूक झाली. सायबर भामट्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसलेल्या फोटोचा वापर करत एक फेक अकाउंट बनवले. या अकाउंटवरून त्याने 22 जून रोजी अनेकांना हाय मेसेज पाठवले. रिप्लाय देणाऱ्यांना आपण जिल्हाधिकारीच बोलत असल्याचे भासवले. यावेळी आरोपीने लोकांना सांगितले की त्याचे संतोष कुमार नावाचे CRPF अधिकारी मित्र आहेत, ज्यांची बदली झाली आहे आणि त्यांना त्यांचे जुने फर्निचर विकायचे आहे. जर कोणाला फर्निचर विकत घ्यायचे असेल तर तो संतोष कुमारचा नंबर देईल आणि त्यांना बोलण्यास सांगेल, असे मेसेज पाठवण्यात आले. याच जाळ्यात चांदूर बाजार तालुक्यातील एक तरुण अडकला. त्याला फर्निचर खरेदी करण्यासाठी एक QR कोड पाठवण्यात आला. या तरुणाने सुरुवातीला 55,000, नंतर 5,000 आणि शेवटी 2,000 असे एकूण 66,000 रुपये त्या QR कोडवर पाठवले. मात्र काही वेळाने ही फसवणूक असल्याचे त्याच्या लक्षात आले. या प्रकरणी फसवणूक झालेल्या मुलाच्या आईने सोमवारी ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सायबर फसवणुकीबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.